झी 24 तास एक पाऊल पुढे। या महोत्सवाचा आनंद लुटायला अनेक सेलिब्रिटीजनी या ठिकाणी हजेरी लावली, पण हा सोहळा आणखीनच रंगतदार ठरला तो म्हणजे दुनियादारी आणि पोस्ट कार्ड या सिनेमांच्या प्रीमियरमुळे। जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। दोस्तों की दुनियादारी में हसीन जिंदगी असं म्हणणाऱ्या संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या सिनेमाचा प्रीमियर गोवा मराठी चित्रपट महोत्सवात पार पडला। दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक वाजते डोक्यात। रेट्रो स्टाईल, ईस्टमन कलर लव्ह स्टोरी आणि तगडी स्टार कास्ट हे दुनियादारीचं वैशिष्ट्य। जसं व्हायला पाहिजे ते होतंय सगळं। खूप विचार केला होता, खूप व्हिज्युअल्स बघितली होती, खूप स्वप्न पाहिली होती आणि आता ते सगळं लोकांसमोर येणार आहे। आय डोंट नो मी किती चुकलो किती बरोबर आहे। आय रिअली एन्जॉय द प्रोसेस। आय थिंक हे घाबरणं आणि थोडंसं नर्वस होणं इज पार्ट ऑफ दिस प्रोसेस ऑल्सो। सो आय एम जस्ट फॉलोइंग द प्रोसेस, दॅट्स इट। गोवेकरांनाही संजयची ही दुनियादारी खूपच भावली। जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। खूप बरं वाटतं, खूप मजा वाटते, खूप चांगला रिस्पॉन्स आहे गोव्यामध्ये आणि आता वाट बघतो कधी एकदा अख्ख्या महाराष्ट्राला फिल्म दाखवतो। 19 जुलैला ही फिल्म रिलीज होईल। गोव्यातल्या प्रेक्षकांना तर खूप आवडलं आहे, खूप एन्जॉय करतात। शिट्ट्या टाळ्या म्हणजे एका कमर्शियल फिल्मला ज्या सगळ्या गमती जमती लागतात त्या सगळ्या गमती जमती ह्यात आहेत आणि ते सगळं पब्लिक एन्जॉय करत आहे, भरून पावलं। ही फिल्म आमच्यासाठी आणि संजय दादासाठी खूप स्पेशल आहे। तर मी मनापासून देवाला प्रार्थना करते की सगळ्यांना ही फिल्म आवडो। खूप आनंद होतोय आणि थँक्यू सगळ्या गोवेकरांचे मनापासून आभार की दुनियादारीचा प्रीमियर इकडे झाला आणि आज खऱ्या अर्थानं संजय जाधवनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आणि जो काय प्रतिसाद आम्ही बघतोय की आम्हाला स्वतःला कंट्रोल होत नाही। गणपती बाप्पा मोरया, स्वामींची कृपा की या सिनेमाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि एवढा मोठा सिनेमा झाला आमच्याकडून आणि तो गणपती बाप्पांनी करून घेतला। आईवडिलांचा आशीर्वाद म्हणून अशा चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळाली। तर दुसरीकडे नेहमीच वैविध्यपूर्ण आणि चाकोरी बाहेरचे चित्रपट देणाऱ्या गजेंद्र अहिरेच्या पोस्ट कार्ड या सिनेमाचाही प्रीमियर महोत्सवात दणक्यात पार पडला। एका पोस्टमनच्या गोड वाईट अनुभवांना रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमात केलाय। या वाखारीत राबून मला जे काही मिळत गेलं ते मी गावाकडे पाठवत राहील। अरे केवढा तुझा हा हिशोब भिकाजी। आज मला प्रेक्षकांबरोबर सिनेमा बघायला मिळाला आणि एक अपेक्षा होती सिनेमाकडनं, कारण आपण काहीतरी वेगळं काम करतोय, पण वेगळ्या कामाला वेगळी दाद, इतक्या बारकाईने लोकांनी सिनेमा पाहणं आणि अशी दाद मिळणं, इतका एक्स्टम्पोर रिस्पॉन्स मिळणं एका वेगळ्या सिनेमासाठी ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की मी जो सारखा म्हणतोय की वेगळा सिनेमा करण्याचे जो ध्यास आहे, शब्दांच्या बाहेर कथा काढायची आहे, कथेच्या बाहेर सिनेमा काढायचा आहे, तर तो थोड्या अंशी मला यश मिळताना दिसतं या सिनेमामध्ये। कुठलाही सिनेमा आता आजपर्यंतचे त्याचे जे सिनेमे आहेत त्याचा जेव्हा जन्म होतो आणि त्याच्यावर जेव्हा संस्कार होतात तिथपासून नाही म्हटलं तरी आमच्या घरात ते वातावरण असतं की हे कॅरेक्टर कसं असणार, ही गोष्ट कशी असणार, कास्टिंग काय होणार। तर तसंच या सिनेमाचंही तसंच झालं। खूप जवळचा आणि वेगळा चित्रपट आहे माझ्यासाठी, कारण ह्या प्रकारची भूमिका, भाषेचा लहेजा हे मी पहिल्यांदा केलं आयुष्यात माझ्या आणि लोकांना ते आवडलंय हे पाहून ऐकून मला खूप आनंद होतोय आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे। सिनेमाही चांगला आहे असा रिस्पॉन्स आहे। सो मी आता रिलीजची वाट बघते। या सिनेमामध्ये त्यांनी फारच मजाच केलेली आहे आणि देर इज सो मच टू लर्न फ्रॉम हिम ॲज अ ह्युमन बिईंग ऑल्सो। सहज त्याला
कुठल्याही प्रकारचे काय म्हणतात त्याला असे इगो हॅसल्स नाहीत. फार अत्यंत नाही तर डिरेक्टर कोणाचं नॉर्मली ऐकत नाहीत. मला अनुभव आहे फार चांगला उमेशचा. प्रेक्षकांनी दिलेल्या ह्या प्रतिसादामुळे सिनेमाची संपूर्ण टीमच खूप आनंदात होती. ही फिल्म पाहताना मला स्वतःला खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की मी ज्या फिल्ममध्ये असतो आणि जी एखादी चांगली फिल्म झाली तर मला खूप बरं वाटतं आतून की यार अशा फिल्मचा आपण भाग आहोत. छोटा रोल असला तरी. एकूणच काय तर फुल ऑन धमाल मस्तीचा दुनियादारी आणि काहीशी हटके कथा असलेला पोस्ट कार्ड सिनेमा गोवा फिल्म फेस्टिवल मध्ये गाजला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जयंती वागधरे, झी मीडिया, गोवा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.